पावसाळा सुरू झाला की गरमागरम कुरकुरीत काहीतरी खावंसं वाटतं ना, म्हणून आज बनवूया अगदी घरच्या पद्धतीची खमंग आणि कुरकुरीत आळूवडी. वरून कुरकुरीत, आतून मऊ आणि एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल इतकी छान बनून तयार होते. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या या साध्या, सोप्या आणि घरगुती रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी तर माझ्याकडे ना एकदम छोट्या-छोट्या साइजचे आळूचे पानं आहेत. जर तुमच्याकडे मोठ्या साइजचे असेल तर खूपच छान त्याची आळूवडी परफेक्ट होते. पण जर तुमच्याकडे एकदम छोट्या साइजची आळूची पानं असतील ना, तर आज आपण छोट्या-छोट्या पानापासून एकदम परफेक्ट अशी आळूवडी कशी बनवायची ते बघणार आहोत. सगळ्यात आधी ना अळूचे पानं देठापासून कट करून घ्यायचं बघा, असं छान आपल्या देठापासून कट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर छान पाण्यामध्ये टाकून हे अळूचे पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बाहेर खूप पाऊस पडतोय त्यामुळे बघा पानं ओले झालेत. तर मी पाण्यातून छान धुवून घेतलेले आहेत. धुवून घेतल्यानंतर ना मागच्या बाजूने ज्या शिरा असतात ना पानाच्या, त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. खूप जाड असेल तर काढून घ्या. एकदम छोट्या-छोट्या असतील ना, एकदम बारीक शिरा, तर तुम्हाला अजिबात काढायची गरज नाहीये. बघा इथे ना, जर पानं मोठी असतील तर त्यांना शिरा पण छान जाड असतात आणि पानं जर एकदम कोवळे छोटे-छोटे असतील ना, तर त्यांना खूप जास्त शिरा नसतात. माझ्याकडे तर एकदम छोट्या साईजची पानं असल्यामुळे ना, पानांना अजिबात शिरा नाहीयेत. पण काही पानांना आहे ते मी काढून घेतले बघा असं चाकूने आणि त्यानंतर लाटण्याने असं लाटून घ्यायचं त्याच्यावरून. म्हणजे त्या शिरा ना एकदम सॉफ्ट होतील आणि ज्यावेळेला आपण रोल करू आळूवडी, त्यावेळेला ते चिरणार नाही त्याच्यासाठी. तर पानं तयार झालेत. आता आपण वाटण तयार करून घेऊया. त्याच्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, 10 ते 15 लसूण कळ्या, अर्धा चमचा धने, अर्धा चमचा जिरे ॲड करून मिक्सरला लावून छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. मिरचीचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. बघा इथे आपला मिरचीचा ठेचा वाटून तयार झालेला आहे. आता आपल्याला एक बाउल घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना 1.5 कप इतकं बेसन ॲड करून घ्यायचं आहे. कपाने ॲड करा किंवा वाटीने 1.5 कप इतकं बेसन ॲड करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्येच आपल्याला पाव चमचा गरम मसाला ॲड करायचा आहे, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा इतकी हळद ॲड करायची आहे, अर्धा चमचा इतकी मिरची पावडर ॲड करून घ्यायची आहे. मिरची पावडर थोडीशी कमी ॲड करायची कारण आपण याच्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण ॲड करणार आहोत. त्यानंतर पाव चमचा इतकं ओवा हाताने क्रश करून ॲड करायचा आहे. 2 चमचा इतकी तीळ ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचे आहे. त्यानंतर सगळे ड्राय इन्ग्रीडियंट्स आधी आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ना आपण वाटून घेतलेलं मिरची, लसूण आणि जिरा, धनेचं पेस्ट ॲड करून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी सगळंच पेस्ट ॲड करणार आहे कारण जेवढं लागणार आहे तेवढंच वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ना चिंचेचं पाणी ॲड करायचंय. कधी-कधी गळ्यामध्ये ना थोडंसं असं खसखस केल्यासारखं वाटते. त्याच्यामुळे आपल्याला चिंचेचं पाणी ॲड करणं आवश्यक असते. चिंचेचं पाणी ॲड करायचं नसेल तर अर्धा लिंबूचा रस ॲड करून घ्या. त्यानंतर बघा इथे मी थोडंसं गुळाचं पाणी पण ॲड करून घेतलेलं आहे. आंबट-गोड व्यवस्थित चव बॅलन्स करून घेतलेली आहे. आता आपल्याला हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. बॅटर एकदम पातळ करायचं नाही. तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी इथे बघू शकता. बघा असं एकदम थिक बॅटर तयार करायचं आहे आणि बॅटर इथे तयार झालेलं आहे बघा. एकदम पातळही नाहीये किंवा खूप जास्त घट्ट नाही. व्यवस्थित आपल्याला लावता येईल असं बॅटर इथे मी तयार करून घेते. जसं आपलं भजीचं असते की नाही, तसंच पीठ इथे मी तयार केलेलं आहे. आता एक-एक पान घ्यायचं आणि त्याच्यावर ना हा पीठ व्यवस्थित आपल्याला सगळ्या पानावर लावून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता किती पातळ लेयर लावून घेतलेली आहे. एकदम पातळ लेयर लावायची, खूप जास्त जाड लेयर लावायची नाही. तर बघा एका पानावर लावून घेतली आणि उलट्या पानावरच लावायचं आपल्याला. त्यानंतर दुसरा पान ठेवला आणि पान पण आपल्याला बघा इथे दोन्ही साइडने चेंज करून ठेवायचं आहे. एक टोक या बाजूला पाहिजे आणि दुसरा टोक दुसऱ्या बाजूला पाहिजे. तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ त्याच पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे. तर बघा आता आपल्याला मोठं कसं करायचं पान, तर बघा इथे आधी ना मी 2-3 पान असे सरळ ठेवून घेतले. त्यानंतर छोटी-छोटी 2 पानं ठेवून घेतले. त्यानंतर बघा इथे मी 2-3 असंच करून घेतलेलं आहे आणि हा शेवटचा एक मोठा पान होता, तो बघा मी शेवटी ठेवून घेतलेला आहे. असं जर आपण व्यवस्थित केलं ना, तर आपली आळूवडी ना छोटे पानं असतील तरी खूप सुंदर, खूप जास्त लेयर्सवाली बनून तयार होते. सगळं व्यवस्थित लावून झाल्यानंतर आपल्याला शेवटी असं फोल्ड करायचं, रोल करून घ्यायचंय. तर रोल करत असताना ना आपल्याला एकदम टाईट रोल करायचा आहे. याच्यामध्ये एअर भरू द्यायची नाही. छान असं हाताने व्यवस्थित टाईट रोल करायचं. आणि बघा इथे आपली आळू वडीचा रोल बनून तयार झालेला आहे. एकदम सोपं आहे ना, एकदम बॅटर बनवायला पण खूप सोपं आहे आणि एकदम छोट्या पानाची पण आळू वडी खूप सुंदर बनून तयार होते. आता आपण हे ना स्टीम करून घेऊया. तर त्याच्यासाठी बघा इथे मी एक चाळणी घेतलेली आहे. त्याच्यामधून थोडंसं ना तेल लावून घेतलेलं आहे. ते एका कढईमध्ये ठेवायचं. खाली 2 ग्लास पाणी ठेवायचं. त्याच्यामध्ये स्टँड ठेवून त्याच्यामध्ये आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जी आळू वडीची रोल बनवून ठेवलेली आहे, ती ठेवून घ्यायची आहे. झाकण लावायचं आणि फक्त 15 मिनिटासाठी वाफवून घ्यायची आहेत. बघा इथे 15 मिनिटं पूर्ण झालेत आणि आपली आळूवडी इथे शिजून तयार झालेली आहे. आता चेक करून घेऊया व्यवस्थित शिजली आहे की नाही. 15 मिनिटामध्ये ना एकदम परफेक्ट अशी आळूवडी शिजून तयार होते. मीडियम गॅसवर मी शिजवून घेतलेली आहे.
आता आपण बाहेर काढून घेऊया आणि थोडीशी थंड करून घेऊया. थंड झाले की आपण याचे कट करून घेऊया. तर बघा अळूवडी इथे बऱ्यापैकी थंड झालेली आहे. आता मी कट करून घेणार आहे रोलमध्ये. छान असं छोटे-छोटे अर्ध्या-अर्ध्या इंच साइजमध्ये आपल्याला कट करून घ्यायचं आहे. कट करायला खूप जास्त वेळ लागत नाही. इतकी सोपी आहे ना ही अळूवडी बनवायला. मला तर वाटते ना मी फक्त 10 मिनिटामध्ये ही वडी बनवून तयार केलेली आहे. तर बघा इथे मी छान अशी अळूवडी आपली कट करून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती जास्त लेयर्स निघालेत आणि एकदम छोटे-छोटे पानं होते. तरी पण एवढे लेयर्स निघाले. तुम्ही जर व्यवस्थित पानं रॅप कराल ना, तुमची पण अळूवडी खूप छान बनून तयार होईल. तर अळूवडी आपली बनवून तयार झालेली आहे. तर तळून घेऊया. त्याच्यासाठी बघा इथे मी कढईमध्ये छान तेल गरम करून अळूवडी तळून घेतलेली आहे. तर थोडे-थोडे करूनच तळायचं आणि मीडियम गॅसवर आपल्याला ही अळूवडी तळून घ्यायची आहे. पहिली बॅच बघा आपली छान इथे कुरकुरीत तळून घेतलेली आहे आणि खूप जास्त डार्क ब्राउन होईपर्यंत तळायची नाही. छान अशी गोल्डन होईपर्यंत, हलकीशी गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आणि बघा आपली पहिली बॅच तळून तयार झालेली आहे. त्याच पद्धतीने इथे मी दुसरी बॅच पण तळून घेणार आहे. थोडी-थोडी करूनच तळायला टाकूया म्हणजे व्यवस्थित तळले जातात. खूप जास्त डार्क पण करायचं नाही. बघा इथे मी छान असा गोल्डन कलर आलेला आहे. आता मी ही अळूवडी ना काढून घेणार आहे आणि तळत असताना गॅस मीडियम ठेवायचा. एकदम हाय फ्लेमवर ठेवायचं नाही कारण हे फक्त पानापासून बनलेली असते. याच्यावर खूप जास्त बेसनाची लेयर नसते त्यामुळे ना लवकर जळते. तर कमी गॅसवरच आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत ही अळूवडी बनवून घ्यायची आहे आणि इथे मी थोडी-थोडी करून पूर्ण अळूवडी बनवून घेतलेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता कलर बघा, टेक्स्चर बघा, किती सुंदर अशी अळूवडी बनून तयार झालेली आहे. तुमच्याकडे जर छोटे-छोटे पानं असतील आणि तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, की आता अळूवडी कशी बनवायची? तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकावर एक पानं ठेवा. छान असे छोटे-छोटे पानाची लेयर करा आणि अशी कुरकुरीत अळूवडी बनवून तयार करा. बघा किती छान अशी कुरकुरीत अळूवडी बनवून तयार झालेली आहे. कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला की नाही ते पण सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.